So Unit B in health promotion, human body. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 11 सिस्टीम बघितल्या आहेत. 11 सिस्टीम असतात आपल्या बॉडीमध्ये. त्यामधली फर्स्ट सिस्टीम आहे इंटेग्युमेटरी सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ, याचे कॉम्पोनेंट्स काय काय आहेत, स्किन अँड असेसरी ऑर्गन्स. ओके, सो स्किनचं इथे मी डायग्राम दाखवलं आहे. स्किन ही 2 पार्टमध्ये ॲक्च्युली डिवाइड होते. एपिडर्मिस जो सुपरफिशियल म्हणजे वरचा जो पार्ट आहे त्याला बोलणार एपिडर्मिस. डर्मिस म्हणजे त्याच्या खालचा जो पार्ट डीपमध्ये असतो त्याला बोलणार डर्मिस. ओके, सो स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी इन द सरफेस एरिया अँड वेट. हा सर्व आपल्या बॉडीला कव्हर केलेला पार्ट आहे. हा लार्जेस्ट पार्ट आहे आपल्या बॉडीमधला. The skin is divided into dermis, epidermis that is superficial and dermis that is deep. ओके, जेव्हा तुम्हाला इंजेक्शन्स वगैरे शिकवतात त्यावेळेला हे लक्षात ठेवायचे. ओके, सो एपिडर्मिसमध्ये कोणते इंजेक्शन दिले जातात, डर्मिसमध्ये कोणते इंजेक्शन दिले जातात आणि त्याच्या खालचा जो मसलचा लेअर असतो तिथे कोणते इंजेक्शन दिले जातात. ठीक आहे, डीप डर्मिस इज अ डीप लेअर. त्यानंतर येतं असेसरी स्ट्रक्चर. असेसरी स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. इट इन्क्लूड्स हेअर्स, नेल्स and all the skin glands like sebaceous gland, sweat gland, etc. So accessory structure of the skin, it is developed from the embryonic epidermis. हे epidermis पासूनच डेव्हलप झालेले असतात. So first is hair. Hairs consist of a shaft and root. So hairs जे असतात आपल्या त्वचेवरती त्याला वरती शाफ्ट असते आणि खाली ते त्वचेमध्ये त्याचं रूट असतं. ओके, दिस इज द रूट ऑफ द हेअर्स. सो रूट हे सर्व काय आहेत, पार्ट्स आहेत हेअरचे. इच ऑफ द फॉलिकल्स इज असोसिएटेड विथ द सिबॅशियस ग्लँड ॲज दे आर एरेक्टर स्पिली मसल्स. ओके, सो हे सिबॅशियस ग्लँडच्या बाजूलाच असतात प्रेझेंट हेअर्स. नेक्स्ट इज द सिबॅशियस ग्लँड. सिबॅशियस ग्लँड म्हणजे काय, ज्यामधून ऑइल सिक्रेट होतं. ओके, एक फॅटी सबस्टन्स बाहेर पडतो त्वचेच्या, त्याला बोलणार सिबॅशियस ग्लँड. सिबॅशियस ग्लँड युजली कनेक्टेड टू द हेअर्स फॉलिकल्स. हेअर फॉलिकल्सला हे कनेक्ट असतात, मोस्टली त्याच्या जवळच असतात. त्यामुळे काय होतं, आपले हेअर्स असतात ते लगेच आपण जर खेचले तर ते लगेच बाहेर येऊ शकतात. ओके, कारण त्याच्या फॉलिकल्सला काय असतं, सिबॅशियस ग्लँड प्रेझेंट असतात. Next is the sweat glands. Sweat glands have two types. So हे आपल्याला ग्लँड्स मध्ये नंतर आपण शिकणार आहोत. ग्लँड्स दॅट इज एक्रोइन स्वेट ग्लँड अँड ॲप्रोप्राइन स्वेट ग्लँड, असे 2 टाइप्स आहेत स्वेट ग्लँडचे. देन नेल्स. नेल्स आर हार्ड अँड कॅरेटनाइज एपिडर्मल सेल. हे नेल्स कसले बनलेले आहेत, हार्ड कॅरेटनाइज सेल्सचे बनलेले आहेत. हार्ड पार्ट आहे हा आपल्या बॉडीचा. डॉर्सल सरफेस ऑफ द डिस्टल पोर्शन. डिस्टल पोर्शन म्हणजे आपल्या हाताचा पुढचा जो भाग आहे त्याचा वरचा भाग त्याचे नेल्सनी कव्हर केलेला आहे. ओके, सो सेल्स डिव्हिजन ऑफ मॅट्रिक्स सेल्स अँड प्रोड्यूस अ न्यू नेल्स. सो हे यामध्ये काय होतं, जे एपिडर्मिस, एम्ब्रियोनिक एपिडर्मिसमुळेच हा नेलचा प्रकार तयार झाला आहे. जेव्हा आपण नेल्स कट करतो तेव्हा ते परत वाढत जातात, कारण ते कशाने बनलेले असतात, सेल डिव्हिजन बाय अ मॅट्रिक्स. सो याची सेल डिव्हिजन होत असते. जे नेल्स आहेत यामध्ये सेल डिव्हिजन होत असते, द मॅट्रिक्स सेल डिव्हिजन अँड दे आर प्रोड्यूस द न्यू नेल्स. ओके, सो काल आपण फंक्शन बघितले. कोणते कोणते फंक्शन आहे स्किनचे. स्किनचं फंक्शन काय आहे, इंटेग्युमेटरी सिस्टीमचं फंक्शन काय आहे, कार्य काय आहे, काल मी शिकवलंय कालच्या लेक्चरमध्ये. स्किन मेंटेन द बॉडी शेप, प्रोटेक्ट द अंडरलाइंग टिश्यूज. इंटेग्युमेटरी सिस्टीम eliminate some waste, regulate the body temperature, preservation of water loss. ओके, सो जे हे स्किनचं काम काय आहे, जे पाणी त्वचेच्या बाहेर जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे, घेते ती स्किन. देन ही आपल्या बॉडीला एक शेप प्रोव्हाइड करते, रेग्युलेट्स द बॉडी टेम्परेचर अँड प्रोटेक्ट द अंडरलाइंग टिश्यूज, सॉफ्ट टिश्यूज. त्याच्या आतले जे टिश्यूज आहेत त्यांना प्रोटेक्ट करते. ठीक आहे,
हे फंक्शन आहे कसलं, इंटेग्युमेटरी सिस्टीमचं. कोणते कोणते फंक्शन आहे? फंक्शन, फर्स्ट फंक्शन इज स्किन मेंटेन बॉडी शेप, regulate body temperature, protect underlying tissues, and organs, prevention of water loss, then excretion of waste, then secretion of sebum and sweat, and ear wax. Synthesis of vitamin D, store fats, so this is the function of skin. Skin maintain the body shape, regulate the body temperature, protect underlying tissues and organs, preservation of water loss, excretion of waste, secretion of sebum. Sebum म्हणजे oil. Okay, sweat and ear wax. Ear wax पण स्किन मधूनच बाहेर पडते. ओके, and synthesis of vitamin D, store of fats. सो इंटेग्युमेटरी सिस्टीम मध्ये स्किन येतं आणि असेसरी ऑर्गन्स. स्किन हा लार्जेस्ट ऑर्गन आहे आपल्या बॉडीमधला, जो पूर्ण बॉडी सरफेस एरिया कव्हर करतोय. द स्किन इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, एपिडर्मिस अँड डर्मिस. Accessory structure include hair, skin glands like sebaceous gland and sweat gland, and nails. They are developed from embryonic epidermis. Function of the skin is skin maintain body shape, regulate the body temperature, protect underlying tissues and organs, prevention of water loss, excretion of waste, secretion of sebum, sweat and earwax, synthesis of vitamin D, store fats in adipose tissues. कळलंय इथपर्यंत? नेक्स्ट इज स्केलेटल सिस्टीम. सेकंड सिस्टीम इज स्केलेटल सिस्टीम. सो स्केलेटल मीन्स हाडं. ओके, सो या पूर्ण सिस्टीममध्ये हे एंटायर फ्रेमवर्क आहे पूर्ण आपल्या बॉडीचं. ठीक आहे, म्हणजे पूर्ण सांगाडा जो कशाने बनलेला आहे, बोन्सने. ठीक आहे, द एंटायर फ्रेमवर्क ऑफ बोन्स अँड देअर कार्टिलेजेस कॉन्स्टिट्यूट ऑफ द स्केलेटल सिस्टीम. बोन्स आणि त्यांचे कार्टिलेजेस, ओके, यांनी स्केलेटल सिस्टीम बनलेली आहे. द बोन्स, मसल्स, जॉइंट्स टुगेदर टू फॉर्म अ मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम. मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम ही कशाने बनलेली आहे? बोन्स, मसल्स अँड जॉइंट्स या सर्वांनी मिळून मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम बनलेली आहे. आणि स्केलेटल सिस्टीम ही यामध्ये फक्त बोन्स आणि कार्टिलेज प्रेझेंट आहे. सो याचे द बोन्स, द पार्ट्स ऑफ बोन, एका लॉंग बोन्सचे, हा लॉंग टाईप आहे बोन. ओके, द पार्ट्स ऑफ टिपिकल लॉंग बोन. पार्ट्स ऑफ टिपिकल लॉंग बोन यामध्ये पार्ट्स हा जो पूर्ण लॉंग पार्ट आहे मधला, त्याला डायफॅसिस बोलतात.
ओके. शाफ्ट ऑफ द बोन म्हणजे पूर्ण बोनची शाफ्ट, डायफॅसिस. त्यामध्ये वरचा जो एंड आहे त्याला बोलणार प्रॉक्सिमल एपिफायसिस आणि खालचा एंड आहे त्याला बोलणार डिस्टल एपिफायसिस. ओके. आणि या दोघांच्या डायफायसिस आणि एपिफायसिस मधला जो छोटा पार्ट आहे त्याला बोलणार मेटाफायसिस. ओके. हे पार्ट आहेत कसले, लॉंग बोनचे पार्ट्स आहेत. ओके. आणि या जे प्रॉक्सिमल एपिफायसिस आहे त्यामध्ये स्पॉन्जी बोन प्रेझेंट आहे, म्हणजे यामध्ये छोटे छोटे ट्युबल्स प्रेझेंट आहेत आणि त्यामध्ये काय होतं, ब्लड सेल्स फॉर्म होतात. रेड ब्लड सेल्स अँड व्हाईट ब्लड सेल्स यामध्ये फॉर्म होतात. याला बोलणार स्पॉन्जी बोन. हा जो वरचा एंड आणि खालचा एंड पण सेम स्पॉन्जी बोन्सने बनलेला असतो आणि यामध्ये ह्याला बोन मॅरो पण बोललं जातं आणि यामध्ये काय होतं, ब्लड सेल्स फॉर्म होतात. ठीक आहे. सो याच्या प्रत्येक लॉंग बोनच्या टोकाला कार्टिलेज प्रेझेंट असतं फॉर जॉईनिंग टू अदर बोन. ओके. दुसऱ्या बोनला जॉईन करण्यासाठी यावरती कार्टिलेज प्रेझेंट असतं. आणि या एपिफायसिस मध्ये ही एपिफायजियल प्लेट पण प्रेझेंट असते. एपिफायजियल प्लेटचं काम काय आहे, जे लहान मुलं आहेत त्यांची वाढ करणं. ओके. त्यांच्या बोन्सची वाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही एपिफायजियल प्लेट म्हणून प्रेझेंट असते. ठीक आहे. ॲट द एज ऑफ 20 इट इज कन्वर्टेड इंटू एपिफायजियल लाईन. म्हणजे 20 पर्यंत तुमची ग्रोथ होते, हाईट वाढते. ओके. त्यानंतर याचं कन्व्हर्जन एपिफायजियल प्लेटमधून एपिफायजियल लाईनमध्ये होतं. त्यानंतर तुमची वाढ होत नाही. ओके. सो लॉंग बोनमध्ये ही जी एपिफायजियल प्लेट आहे त्यामुळे तुमच्या बोन्सची वाढ होत असते. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्शन एपिफायजियल लाईनमध्ये होतं. सो या जो लॉंग बोन आहे त्याचं बाहेरचं जे कव्हर आहे त्याला बोलणार पेरिओस्टियम. The outer covering is known as periosteum and inner covering is known as endosteum. So या बोन्सच्या मध्ये हॉलो रिजन आहे, म्हणजे पोकळ आहे. हाडं काय आहेत, आतमध्ये पोकळ आहे. हॉलो कॅव्हिटी इज प्रेझेंट नोन ॲज मेड्युलरी कॅव्हिटी. या कॅव्हिटीच्या मध्ये फॅट प्रेझेंट असतं, ॲडिपोज टिश्यू प्रेझेंट असतात, येलो फॅट प्रेझेंट असतं. ठीक आहे. देन ह्या हाडांना न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करतं, न्यूट्रिएंट आर्टरी. हाडांना वाढ करण्यासाठी पण न्यूट्रिशनची गरज आहे. सो हे न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्यासाठी आर्टरी असते, रक्तवाहिनी. ओके. जी हाडांना रक्त पुरवठा करते त्याला बोलणार न्यूट्रिएंट आर्टरी. ठीक आहे. सो दिस इज द पार्ट ऑफ लॉंग बोन. हे तुम्हाला डायग्राम काढून तुम्हाला विचारलं जाईल, पार्ट्स ऑफ ड्रॉ द डायग्राम अँड शो द पार्ट्स ऑफ लॉंग बोन. सो हे विचारलं जाईल तुम्हाला, इन शॉर्ट लिहायचं आहे. पार्ट्स ऑफ लॉंग बोन्स आर डायफॅसिस दॅट इज नोन ॲज शाफ्ट, proximal and distal end known as epiphysis, metaphysis and articular cartilages. These are the parts of long bones. And 5 main types of bone. हे जे स्केलेटल सिस्टीम आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या बोन्सनी बनलेले आहे. लॉंग बोन्स आहेत, शॉर्ट बोन्स आहेत, फ्लॅट बोन्स आहेत आणि इरेग्युलर बोन्स आहेत, सिस्मोइड आहे. सो यामध्ये एक्झाम्पल आहे. लॉंग बोन म्हणजे जे आपले तुमचे हाताची हाडं आहेत ही लॉंग बोन्समध्ये मोडतात, पायाचे आणि हाताचे. ह्युमस अँड फ्युमस, जिबिया फिब्युला, ओके, रेडियस अल्ना, हे सर्व कसले एक्झाम्पल आहेत लॉंग बोनचे. लॉंग बोनचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, टिबिया फिब्युला, humerus, then radius and ulna, so these are the examples of long bones. ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट बोन्स येतात. शॉर्ट बोन्समध्ये कोणते कोणते बोन्स आहेत, जे हाताची फॅलेंजेस, हे जे हाडं आहेत हे सर्व शॉर्ट बोन्स आहेत. ओके. हाताची हाडं म्हणजे ह्याला फॅलेंजेस बोलणार. शॉर्ट बोन्सचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, फॅलेंजेस,
एक्झाम्पल phalanges, रिब बोन्स, जे तुमचे छातीचा पिंजरा आहे, ओके, दॅट इज कॉल्ड अ रिब बोन्स. हे शॉर्ट बोन्स मध्ये मोडतात. रिब बोन्स फ्लॅट बोन मध्ये पण येतं. रिब बोन्सचा प्रकार फ्लॅट बोन मध्ये पण आहे. देन फ्लॅट बोन म्हणजे स्कलचे जे बोन्स आहेत, ऑक्सिपिटल, टेम्पोरल, परायटल, हे जे बोन्सचे प्रकार आहेत, स्कलचे जे तुमच्या कॅव्हिटीचे प्रकार आहेत, त्याला बोलणार फ्लॅट बोन, स्कल बोन्स अँड रिब बोन्स. हे फ्लॅट बोन्स मध्ये येतं. इरेग्युलर बोन्स म्हणजे वर्टिब्रल कॉलमचे जे वर्टिब्रेस आहेत, तुमचे पाठीचे जे मणके आहेत, दॅट इज कम इन इरेग्युलर बोन्स. त्याचा हा आकार वेगवेगळा असतो. सो दॅट इज कम इन द इरेग्युलर. ओके, दॅट इज एक्झाम्पल ऑफ इरेग्युलर बोन्स. पाठीचा मणका, ओके, वर्टिब्रेस, इरेग्युलर बोन, वर्टिब्रेस. Example, vertebrae. Then flat sesamoid bone. Example, पटेला. पटेला म्हणजे जी गुडघ्याची वाटी आहे, दॅट इज कम इन द सेसमॉइड बोन. ओके, हा सेसमॉइड बोनचा प्रकार आहे. पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी. ठीक आहे. सो these are the 5 main types of bones as per their shaft, as per the shape and size: long bone, short bone, irregular bone, flat and sesamoid. Okay, हे 5 main types आहेत बोन्सचे. Then skeletal system is divided into 2 parts. आपली जी skeletal system आहे ती 2 पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे. Axial skeleton and appendicular skeleton. म्हणजे जे सेंट्रल ॲक्सिस, जे आपली लाईन पास होते शरीरातून मध्यवर्ती, तर त्याच्या जवळचे जे बोन्स आहेत दॅट इज ॲक्सियल स्केलेटन. म्हणजे त्यामध्ये काय काय मोडतं? स्कल, हायोइड बोन, ऑडिटरी ऑसिकल्स, थोरॅक्स अँड वर्टिब्रल कॉलम. हे सर्व ॲक्सियल स्केलेटनमध्ये येतं. इट कन्सिस्ट ऑफ, म्हणजे यामध्ये टोटल किती, 80 बोन्स आहेत. ओके. आणि दुसरा पार्ट आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. इट कन्सिस्ट ऑफ 126 बोन्स. अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये काय येतं? पेक्टोरल गर्डल, देन अप्पर लिम्स, पेल्विक गर्डल अँड लोअर लिम्स. हे सर्व पार्ट अपेंडिक्युलर स्केलेटलचे. ठीक आहे. सो आपली जी स्केलेटल सिस्टीम आहे ही 2 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. जी सेंट्रल लाईन पास होते तिथून त्याच्या जवळचे जे बोन्स आहेत दॅट इज द ॲक्सियल स्केलेटन, आणि आपल्या ज्या मधल्या लाईनच्या खूप लांबवर बोन्स आहेत त्यांना बोलणार अपेंडिक्युलर स्केलेटन. ओके. सो ॲक्सियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ 80 बोन्स आणि ह्यामध्ये 126, म्हणजे टोटल किती बोन्स आहेत आपल्या शरीरात? 206. ओके. आपल्या शरीरात किती टोटल बोन्स आहेत? 206. हा प्रश्न येणार, फिल इन द ब्लँक्स विचारणार. टोटल 206 बोन्स आहेत. ओके, ह्युमन बॉडीमध्ये. सो ॲक्सियल स्केलेटल जे आहे त्यामध्ये स्कल, ओके, आणि स्कलमध्ये पण वेगवेगळे बोन्स आहेत. काय काय येतं त्यामध्ये? क्रेनियल बोन्स अँड फेस बोन्स. हे जे पूर्ण चेहऱ्याचे जे बोन्स आहेत आणि क्रेनियल बोन, हे पूर्ण काय येतं? स्कल, म्हणजे पूर्ण कवळी जी बोलतात पूर्ण, त्याला स्कल बोलणार. ओके. स्कल इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. क्रेनियम हा जो वरचा पार्ट आणि फेस बोन्स अँड क्रेनियम. देन हायोइड बोन. वन हायोइड बोन इज प्रेझेंट हिअर. ओके. देन ऑडिटरी ऑसिकल्स, म्हणजे कानामध्ये जे छोटे छोटे बोन्स आहेत त्याला बोलणार ऑडिटरी ऑसिकल्स. ओके. सर्वात छोटा बोन आहे आपल्या शरीरातला स्टेपिस. Stapes is smallest bone in human body. Okay.
टोटल 206 बोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये आणि स्टेपीज इज द स्मॉलेस्ट बोन. आणि हा कशामध्ये येतो? ऑडिटरी ऑसिकल्स मध्ये येतो, जे आपल्याला कानामधून ऐकण्यासाठी मदत करतात. ओके, ऑडिटरी ऑसिकल्स. देन थोरॅक्स. थोरॅक्स म्हणजे हा पूर्ण छातीचा पिंजरा. त्यामध्ये पुढचं स्टर्नम प्लस रिब्स, टोटल 12 रिब्स आहेत. ते सर्व कशामध्ये येणार? थोरॅक्समध्ये, बरगड्या. आणि हा मधला बोन स्टर्नम. देन वर्टिब्रल कॉलम, पूर्ण वर्टिब्रल पाठीचा जो मणका आहे, 33 टोटल बोन्स आहेत यामध्ये. वरचे 7 सर्वायकल बोन, देन थोरॅसिक 12 बोन आहेत, देन लंबर 5 आहेत, सॅक्रल 5 आहेत आणि कॉकिक्स 4 आहेत. ठीक आहे, असे टोटल 33 बोन्स आहेत वर्टिब्रल कॉलममध्ये. आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये टोटल किती बोन्स आहेत? 33. सो हे मी याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाठवेन. ठीक आहे. अपेंडिक्युलर स्केलेटलमध्ये 126 बोन्स प्रेझेंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे पेक्टोरल गर्डल. पेक्टोरल गर्डल म्हणजे काय? हा पूर्ण शोल्डरचा जो पाठचा बोन आहे, फ्लॅट, दोन्हीकडचे फ्लॅट बोन्स, दॅट इज कॉल्ड अ पेक्टोरल गर्डल. आणि हा फ्लॅट बोनचा प्रकार आहे. ओके, दिस इज पेक्टोरल ऑल्सो कम इन द फ्लॅट बोन. ओके, पेक्टोरल गर्डल म्हणजे हा कॉलर बोन पण येतो आणि हा पाठचा जो फ्लॅट बोन आहे आणि हे कॉलर बोन. सो हे कशामध्ये येणार? पेक्टोरल गर्डलमध्ये. देन अप्पर लिम्स, इथपासून इथपर्यंत पूर्ण हे अप्पर लिम्स मधले हाड आहेत. ओके, दोन्ही हातांची. त्यामध्ये ह्युमरस, रेडियस अल्ना, कार्पल्स, मेटाकार्पल्स अँड फॅलेंजेस. ओके, सो हे प्रकार येतात. देन पेल्विक गर्डल म्हणजे हा पूर्ण कमरेचा भाग, पेल्विक गर्डल. ओके, त्याला बोलणार पेल्विक गर्डल. देन लोअर लिम्स. लोअर लिम्समध्ये पण सेम, ह्युमरस, टिबिया, फिब्युला अँड टार्सल्स, मेटाटार्सल्स अँड फॅलेंजेस. ओके, सो हे सर्व नावं तुम्हाला बायहार्ट करायची आहेत. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाठवते इंटेग्युमेटरी सिस्टीमचा आणि स्केलेटल सिस्टीमचा. ठीक आहे, कळलंय आजचा पार्ट? तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही येणार आहे, तुम्हाला फक्त नंबरिंग यात लक्षात ठेवायचं आहे. स्केलेटल सिस्टीम कशामध्ये डिवाइड होते आणि त्यामध्ये काय काय मोडतं, जसं मी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. सर्वात छोटा बोन कुठला आहे आपल्या शरीरातला, तो लक्षात ठेवायचा आहे. टोटल आपल्या शरीरात किती बोन्स आहेत? 206 बोन्स आहेत. ओके, आणि स्केलेटल सिस्टीमचं फंक्शन काय आहे? फंक्शन मी कालच दिलेलं आहे. फंक्शन काय स्केलेटल सिस्टीमचं? आपल्या बॉडीला व्यवस्थित शेप देतं, आपले जे वायटल ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्शन करते. देन कोणते कोणते फंक्शन आहे स्केलेटल सिस्टीमचे? बॉडी मुवमेंट्स करतं, अँड support and protect the body, houses cells that produce blood cells, store the minerals and lipids. ठीक आहे, these are the function of bone. अजून थोडंसं आपल्याला वर्टिब्रल कॉलम बद्दल शिकायचं आहे, ते मी उद्या तुम्हाला लिहून देईन. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला.